नमस्कार मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत चकली. आता हा साबुदाण्यासारखा हलवत राहायचं आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, अगदी लालसर कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत. हा आता आपला साबुदाणा छान फुललेला आहे. जवळजवळ 20 मिनिटं हा साबुदाणा मी आता मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे. सतत हलवत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने हा चुरचुरीत कुरकुरीत झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि असाच कढईत थंड होण्यासाठी ठेवूया. हे पोहे आपण चाळून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये जर काही डाळ असेल ना निघून जातो. हा आहे अर्धा किलो साबुदाणा. हा सुद्धा आपण या ठिकाणी आता चाळून घेऊया. म्हणजे काय कचरा असेल तर निघून जाईल आणि साबुदाणा स्वच्छ होईल. आता गॅसवर कढई ठेवू, त्याच्यात हे असे पोहे टाकलेले आहेत. आपण हे कांदे पोह्याचे पोहे वापरायचे आणि हे पोहे आपण आता व्यवस्थित भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सतत हलवत हे पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं सर्व पोहे आपण 2 किलो जे पोहे घेतले ते सर्व भाजून घ्यायचे आहेत. आता आपले पोहे भाजून होत आलेत. हे पोहे भाजण्यासाठी जवळजवळ 6 ते 7 मिनिटांचा कालावधी लागला या ठिकाणी. अशा पद्धतीने सर्व पोहे भाजायचे आहेत. हे आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊ. आता पोहे थंड झालेत. एक मिक्सरचं भांडं घेऊ. या भांड्यामध्ये हे पोहे आपण पीठ करून घेणार आहोत. मिक्सरचं अर्ध भांडं भरून घ्यायचे आणि हे दळून घ्यायचे. हे पहा, स्पीड 1 वरती आपण हे 30 सेकंद आधी थोडंसं वाटून घेतलं आहे. आणखी पुन्हा 10 सेकंद, 10 ते 15 सेकंद पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरती. असे एकूण 40 ते 45 सेकंद तुम्ही हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे. असे सर्व पोहे तुम्ही पीठ दळून घ्यायचे. सर्व पोह्यांचं पीठ आता करून झालेलं आहे. हे पहाचं, एकदम बारीक नाही, एकदम जाड नाही, अशा पद्धतीनं हे पीठ तयार करायचे. आता हे पीठ आपण चाळून घेऊया. एका मोठ्या परातीत चाळून घेऊ. अशा पद्धतीने हा जो जाडसर कचरा आहे तो आपण बाजूला करणार. आता साबुदाणा दळून घेऊया मिक्सरवर. हा काही अर्धा किलो आहे, त्यामुळं 1 ॲट अ टाईम, माझा मिक्सरचं भांडं मोठं असल्यामुळं हा 1 ॲट अ टाईम होऊन जाईल. साबुदाणासुद्धा इथे आपला दळून झालेला आहे. हा जवळजवळ 80 सेकंद तरी आपण फिरवलेला आहे थांबून थांबून, 1 2 3च्या स्पीडवरती. आता हा साबुदाणा इथे चाळून घेऊया.
पोह्यावरती साबुदाणा चाळायचा आहे. याच्यामधले सुद्धा हे जाड कच असते, ही बाजूला करायची आहे. आता ही दोन्ही पीठं आपण छान चाळून घेतलेली आहेत. ही आता मिक्स करून घेऊया परातीमध्ये. व्यवस्थित मिक्स करायची आहे, म्हणजे साबुदाणा आणि हे पोहे दोन्ही पीठ एकत्रित व्हायला हवी. पीठ आता छान मिक्स करून झालेलं आहे. आता हे सर्व पीठ आपण एका टोपामध्ये ट्रान्सफर करून घेऊ. आता हा एक टोप भरून पीठ तयार झालेलं आहे. इथे एक टोप घेतला आहे आणि या टोपामध्ये आता आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे पाणी जे आपण घेतलं आहे ते पिठाच्या दुप्पट घेतलेलं आहे, पण आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच पाणी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये आता आपण 2 चमचे जिरं घालूया. आणि 2 चमचे मिरी घालूया. याची बारीक पावडर करून घेऊ मिक्सरला. हे पीठ मी मिक्सरवर दळलंय, पण तुम्ही गिरणीमध्ये सुद्धा दळून आणू शकता. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. यातलं अर्ध पाणी आपण काढून ठेवूया अगोदर. आता या पाण्यात घालू मीठ. जवळ 4 चमचे मीठ आपण घातलंय. 1 चमचा हिंग, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे ओवा आणि मगाशी वाटून घेतलेली मिरी आणि जिरं यांची ही पावडर. ही पण 2 चमचे घालायची. आता घालू 2 चमचे पापड खार. आता घालू लाल तिखट मिरची पावडर. 1 2. तुम्हाला जास्त तिखट आवडत असल्यास तुम्ही जास्त घाला, पण इथे आपल्याला साधारण 3 ते 4 चमचे एवढं पुरेसं होतं तिखट. सर्व जिन्नस घालून आपण छान व्यवस्थित मिक्स करून ढवळून घेऊया. आता मसाले घातल्यानंतर या पाण्याला छान सुगंध येतोय आणि आता हे पाणी बॉईल सुद्धा होतंय. आता याच्यामध्ये या पाण्यामध्ये आपण हे सर्व पीठ घालूया. छान हलवून घेऊ. उकड करताना मोठ्या टोपातच करायची, कारण हे पीठ फुलून यायचं. त्यामुळे आपल्या हलवायला जागा नाही मिळत, म्हणून मोठ्या टोपात शक्यतो करा. अर्धच पाणी आपण वापरले, म्हणजे जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी आपण इथे
आता यूज केलेला आहे उकडीसाठी. तर थोडासा आणखी पाण्याचा शिंतोडा मारून जरा झाकून ठेवूया आणि नंतर मग हे पीठ आपण थोडंसं थंड झालं की मॅश करून घेऊया. परातीमध्ये काढून असे गोळे बनवूया. गरम पाण्याचा मग अशी काढून ठेवलेलं. आणखी 1 ग्लासभर पाणी मी घातलेलं आहे आणि हे पीठ खूप चिकट असतं. मग मळताना आणखीन आपल्याला स्मूथ मळण्यासाठी याला पुन्हा आपल्याला पाण्याचं गरम पाण्याचा हात घ्यावा लागेल. सध्या आधी झाकून ठेवूया. हे पीठ खूप चिकट असतं. आता उकड झाकून ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत. ही उकड आपण परातीत काढून घेऊया आणि मॅश करूया. थोडी गरम असतानाच मॅश करायची आहे म्हणजे त्याचा एकसंध गोळा तयार होईल. हे गरम असल्यामुळे आपण इथे मॅश करण्यासाठी एक स्टीलचा तांबा घेतलेला आहे. तर हाताने हे पीठ आपण मळून घेऊया. थोडा पाण्याचा हात घेऊन पीठ मळायचे. अशा पद्धतीने आपण छान नरम असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पीठ मळत असताना याला तुम्ही जे काढून ठेवलेलं गरम पाणी आहे त्याचा वापर करायचा आहे आणि एकदम छान असा पीठ तयार करून घ्यायचं आहे. हा एका ताटामध्ये बाजूला ठेवू. उरलेली उकड पुन्हा आपण मॅश करून घेऊया. आता मॅच झालेल्या याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि छान आपण मळून घ्यायचे. नरम एकदम गरम पाणीच वापरायचे आणि हे गरम असतानाच मळून घ्यायचे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे मळण्याची. अशा पद्धतीने सर्व पीठ आपण मळून घेतोय. हे पहा. अशा पद्धतीने छान मऊसूत असा गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे की हे पीठ आपल्या चकलीच्या साच्यातून त्याच्या गोल गोल चकल्या पडल्या पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ नरम ठेवायचं आहे. उरलेले सर्व उकड ही अशाच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायची आहे चकली तयार करण्यासाठी. या ठिकाणी अशा पद्धतीने आपले सर्व पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठातला आपण एक एक गोळा घेऊया आणि हाताने थोडासा पाण्याचा हात घेऊन हा गोळा आपण छान लांबट आकाराचं करून घेऊ. इथे हा अंजलीचा साचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता हा गोळा भरून घेणार आहे.
हे बघ, इथे अशा पद्धतीनं आपण या काचेच्या साह्याने गोल गोल अशा चकल्या करून घेऊया. तर तुम्ही ताटातही सुकवू शकता, अन्यथा प्लास्टिकच्या पेपरवर तुम्ही बाहेर अंगणात छान कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घ्या. मी तुम्हाला इथे ताटात फक्त घालून दाखवते. अशा पद्धतीनं आपल्या या चकल्या 4 दिवस उन्हात सुकवून छान आता कुडकुडीत अशा तयार झालेल्या आहेत. आता आपण या तळून पाहूया. आता आपलं तेल छान तापलेलं आहे, याच्यात या चकल्या तळूया. पहा, छान फुलत आहेत आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात. तेल मात्र छान तापवून घ्यायचं. हे पहा, अशा एकदम क्रिस्पी होऊन जातील. व्यवस्थित भाजायच्या आतपर्यंत अगदी. त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना शाळेला सुट्टी असते, तेव्हा हे अशा पद्धतीचा खाऊ आपण तळून त्यांना देऊ शकतो. खमंग चकल्या झालेल्या आहेत. हे बघा, सहज अशी तुटते आणि खायला एकदम सुंदर, चविष्ट, उत्कृष्ट लागतात. तुम्ही करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.